हे बघा, चलो मार्च 22, Asha Usha Nisha, where partners sharing profit and losses in the ratio of 3:2:1. As on 31st March, they decided to dissolve a firm on this date. बरोबर. चला, हे असेट्स दिलेले आहेत सगळ्या, कुठेही काही प्रॉब्लेम वाटत नाही. नेक्स्ट, they decided to dissolve the firm. Asha agreed to take over building at this value. Ashaनी या व्हॅल्यूला बिल्डिंग घेतलेली आहे. Usha took over goodwill, stock and debtors at book value and agreed to pay creditors. दोन दोन गोष्टी आहेत. तिने काही असेट पण घेतल्यात आणि लायबिलिटीज पण पे केल्यात, त्याप्रमाणे आपल्याला एंट्री करावी लागेल. मोटर कार अँड मशिनरी रिअलाइज आहे. दिस इज रिअलाइज, राईट. हे रिअलाइज्ड आहे. नंतर इन्व्हेस्टमेंट्स वर टेकन ओव्हर बाय निशा. निशाने इन्व्हेस्टमेंट घेतले. पार्टनर सुद्धा काही काही असेट्स आणि लायबिलिटीज घेऊ शकतात. पार्टनरनी जर असेट घेतली तर आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला रेकॉर्ड करणार. रिअलाइज झाली असेट तर रिअलायझेशनच्या क्रेडिटला. पार्टनरनी लायबिलिटी पे केली तर रिअलायझेशनच्या डेबिटला, आणि आपण जर लायबिलिटी पे केली तरी सुद्धा रिअलायझेशनच्या डेबिटला. चला, सगळ्यात पहिले रिअलायझेशन अकाउंट ओपन करा. लेट अस ओपन रिअलायझेशन अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट. सेकंडली, हे मी कुठल्या बेसिसवर करतोय त्यांनी सांगितलंय आपल्याला. रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल आणि बँक अकाउंट, या तीन गोष्टी आपल्याला ओपन करायच्या, प्रिपेअर करायच्या. ह्याच्यात मोस्टली वर्किंग नोट नसते, काही नसते, एकदम प्लेन व्हॅनिला आहे, त्यामुळे काही इश्यू याला नकोय. पार्टनर्स कॅपिटल आणि देन बँक अकाउंट, राईट. या तीन लेजर्स आपण बनवल्या, तीन लेजर्स आपण प्रिपेअर केले. स्टार्ट करूया वन बाय वन. आपण इकडनं स्टार्ट करतो आणि वन बाय वन वी गो लाईक दिस. चला, पार्टनर्स कॅपिटल, तीन पार्टनर्स आहेत, तिघांचे तीन पार्टनर्स बॅलन्सेस घेऊन टाकूया. लायबिलिटी ऑलवेज हॅज क्रेडिट बॅलन्स. म्हणजे काय? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आशाच्या बुकमध्ये हे, आशाच्या कॉलममध्ये आशाची अमाऊंट, उषाच्या ह्याच्यामध्ये उषा आणि निशाच्या ह्याच्यामध्ये निशा. डन. यस. नेक्स्ट, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. हे दोन्ही काय आहेत? हे दोन्ही सन्ड्री लायबिलिटीज आहेत. हे रिअलायझेशनच्या आपण क्रेडिटला बुक करणार सन्ड्री लायबिलिटीज म्हणून. दोघही इनरला घेऊन टोटल आउटरला, दोन्ही इनरला घेऊन टोटल आउटरला. घेतले दोन्ही. टोटल आउटरला किती आली? 50,400. चेक करा. डन. नेक्स्ट, सगळ्या असेट्स अप टू दिस, नाही सॉरी, फक्त बँक मधला जो पोर्शन आहे ना, हा नकोय आपल्याला. ह्याचा लेजर आहे, त्यामुळे आपण सन्ड्री असेट म्हणून याला ट्रीट करणार नाही. बाकी सगळ्यांना इथून उचलणार आणि रिअलायझेशनच्या डेबिटला टू सन्ड्री असेट म्हणून करणार आणि आउटरला त्याची टोटल काढणार. घ्या, आय एम गोइंग टू लीव्ह यू ओव्हर हिअर. चला, इथं हे सगळं तुम्ही इनरला घ्यायचं, मी दाखवल्याप्रमाणे. हे घ्या, हे अशा पद्धतीने हे इनरला घ्यायचे सगळे अमाऊंट्स, ऑल द अमाऊंट्स टू द इनर कॉलम. एक 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 इथून उचलायचे आणि तिकडं लिहायच्यात. नुसतं बघून लिहिताना सुद्धा मिस्टेक करता तुम्ही. टॉप प्रायोरिटीवर लक्ष इथं द्यायचं. 200% कॉन्सन्ट्रेशन करा आणि झिरोच तुम्हाला हिरो बनवणार.
झालंय? किती आली टोटल? 5,26,200. सगळे तुम्ही इनरचे सगळे इनरला घेतले आपण आणि त्याची टोटल केली लाईक दिस. आता राहिलं काय? बँक. त्याचा आपण लेजर बनवलंय. असेट ऑलवेज हॅज डेबिट बॅलन्स. चला बँकेत बॅलन्स घेऊन टाका. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. बँकेला बॅलन्स घेतला. सगळी बॅलन्स शीट आपण पोस्ट केली. नाव ऍडजस्टमेंट्सला जाऊया. वन बाय वन ऍडजस्टमेंट्स कव्हर करूया. आशा ऍग्रीड टू टेक ओव्हर बिल्डिंग ऍट दिस अमाऊंट. या जी अमाऊंटला घेतले त्या अमाऊंटला आपल्याला पिकअप करायचं आहे. चला घ्या. आशा ऍग्रीड टू टेक ओव्हर बिल्डिंग. असेट जर पार्टनरनी घेतली तर आपण रिअल एस्टेटच्या क्रेडिटला बुक करतो त्या पार्टनरच्या नावाने. हे घ्या. आशाच कॅपिटल बिल्डिंग. माझी एक लाईन सुटली, तुम्ही नाही सोडली तरी चालते, पण एलिगंट लुकसाठी माझं तर म्हणणं आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी एक एक लाईन सोडा आणि मग बुक करा, मस्त दिसतं. घ्या. आशाच कॅपिटल बिल्डिंग. आशाच कॅपिटल बिल्डिंग. आशाच कॅपिटल अकाउंट बिल्डिंग. तिने फक्त एकच असेट घेतले त्यामुळे आपण एकच असेट घेतली, आउटरला लिहून टाकलं. जर 2-4 घेतल्या असत्या तर इनरला लिहिले असते आणि टोटल आउटरला घेतली असते. हो. चला. उषा टूक ओव्हर गुडविल स्टॉक डेटर्स ऍट बुक व्हॅल्यू. पहिले अँडच्या आधी पहिले हा पार्ट संपू. तिने या सगळ्या गुडविल घेतले, स्टॉक घेतले आणि डेटर घेतले ऍट बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू म्हणजे कुठल्या? या तिने काय काय घेतलंय? गुडविल, डेटर आणि स्टॉक ह्या 3 घेतल्यात. आपल्याला पार्टनरने जर असेट घेतल्या आपण क्रेडिटला बुक करतो त्या पार्टनरच्या नावाने, कॅपिटलच्या नावाने. घ्या. बाय उषाज कॅपिटल अकाउंट गुडविल स्टॉक डेटर्स. बाय उषाज कॅपिटल अकाउंट गुडविल स्टॉक डेटर्स. गुडविल स्टॉक डेटर्स. टोटल मी केली आहे. डोंट रिलाय ऑन द स्क्रीन. तुमची टोटल तुम्ही करा आणि व्हेरीफाय करा बरोबर आहे ना. अजिबात त्याच्यावर रिलाय करू नका, धोका देतो तो. बरोबर आहे का टोटल? थँकफुली दिस टाइम इट इज करेक्ट. आता याचं सेकंड पोस्टिंग. मग कसं राहिलं? ऍडजस्टमेंट्स आहेत, तुम्ही सांगत नाहीत मला. आता तुम्ही सांगायचं, तुमच्याकडनं हवं आहे मला. सर सेकंड पोस्टिंग करा. ह्याचं सेकंड पोस्टिंग करणार का नाही? येस. ऍडजस्टमेंट सुरू झाल्या की सेकंड पोस्टिंग स्टार्ट. मग आता दोन्ही एकदम करा. चला. दिस आणि दिस या दोघांचाही सेकंड पोस्टिंग करून टाका. सेकंड पोस्टिंग म्हणजे कुठं? पार्टनर्स कॅपिटल. इकडं क्रेडिटला आलंय म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. टू रिअलायझेशन पहिलं 123,600 आणि फक्त पुढे अमाऊंट लिहून टाका. परत टू रिअलायझेशन लिहायची गरज नाही. तेवढा टाइम तुमचं वाचणार आहे. दोन्ही सेकंड पोस्टिंग झालं. प्रार्थना. आता अँडचा पुढचा पार्ट. दिस अँड ऍग्रीड टू पे क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. तिने कोणीही उषा आहे. भरपूर पैसे दिसतात उषाकडे. चला. क्रेडिटर्स वगैरे पण पे केले. 2 मिनिटं. क्रेडिटर्स पे करून टाकूया. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल ऍट बुक व्हॅल्यूनी सगळं चाललंय. आता क्रेडिटर्स जर पे केले असतील ते कुठे आपण करणार? डेबिटला. कोणी पे केले? उषानी. मग तिच्या नावाने आपण बुक करणार. उषाज कॅपिटल. सनरी क्रेडिटर्स 28,800 आणि बिल्स पेबल 21,600. आउटरला 50,400. इथलं जसं तसं उचललंय. इथे टाकलंय फक्त उषाज कॅपिटल अकाउंटला. उषाज कॅपिटल. याचं सेकंड पोस्टिंग करा. कुठे करणार प्रार्थना? हे झालं.
लायबिलिटी पे केली तिने. चला घ्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट उशाच्या कॉलम मध्ये, कारण तिने पैसे दिलेत. तिकडे डेबिट म्हणजे इकडे क्रेडिट. डन. नेक्स्ट मोटर कार अँड मशिनरी रिअलाइज. मोटर कार ही व्हॅल्यू, मशिनरी ही व्हॅल्यू, कारण रिस्पेक्टिव्हली इज अ वर्ड. रिस्पेक्टिव्हली मीन्स इन दॅट ऑर्डर. आणि हे रिअलाइज झाले. रिअलाइज झाले म्हणजे रिअलायझेशनच्या क्रेडिटला. इथे माझ्याकडे जागा नाही आहे, आपण थोडंसं शिफ्ट करूया. घ्या बाय बँक मोटर कार मशिनरी टोटल आउटरला. अंडरलाईन करायला विसरू नका. बँक मोटर कार मशिनरी आणि टोटल आउटरला. याचा सेकंड पोस्टिंग कुठे करणार? हा तरी मी 4 वेळा असंच करतो. चला घ्या बँकेच्या डेबिटला, कारण तिकडं क्रेडिट आलंय म्हणून इकडं डेबिट. बँकच्या डेबिटला बँक डेबिट साइड रिअलायझेशन अकाउंट 1,82,760. 182,760. नेक्स्ट हे झालं. हा पण झाला. आता इन्व्हेस्टमेंट्स टेकन ओव्हर बाय निशा. निशानी इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर आहे ऍट ऍग्रीड व्हॅल्यू ऑफ 55,440. चला काय करणार आपण? असेट घेतले का लायबिलिटी घेतले? असेट कुठे टाकणार? रिअलायझेशनच्या क्रेडिटला. फक्त पार्टनरनी घेतले त्यामुळे आपण ते त्याच्या नावाने टाकणार. निशास कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि आउटरला 55,440. डन. दोन्ही इफेक्ट घेतले. सेकंड इफेक्ट झाला ना. आपण सेकंड इफेक्ट घेतला कायचा? कुठे घ्यायचा सेकंड इफेक्ट? घ्या पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. सेकंड इफेक्ट मी ऑलरेडी रिलेशन लिहिलेलं आहे, फक्त त्याच्या समोर अमाऊंट लिहायचे निशाच्या कॉलम मध्ये. Realization expenses amounted to rupees this. Realization expenses पे केलेत म्हणजे आपण कुठे घेणार? रिअलायझेशनच्या डेबिटला. इकडे घेऊया रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक. रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक. Realization expenses 6,800. झालं इथपर्यंत सगळं. तर सेकंड इफेक्ट कोण करणार? टू बँक. तर सेकंड इफेक्ट कुठे? हॅलो बस. बँक अकाउंट रिअलायझेशन एक्सपेन्सेस 6,000. सेकंड इफेक्ट बँकेच्या अनुष्का म्हणते म्हणून मी घेतला. आता चुकलं तर तू जबाबदार. चला घ्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन. हा आज अनुष्का खूप मोठी तयारी करते घरी. काय मोठा गणपती आणणार काय माहिती का आत्ता जागी झाली.
चला सो सेकंड पार्ट. आता ऍडजस्टमेंट सगळ्या झाल्या. काय करायचंय? ट्रॅकिंग 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 करा. काय करायचंय? फक्त क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल चेक करा. हे पे झालेत म्हणजे आपल्याला काहीच करायचं नाहीये. बरोबर आहे. चलो क्लोज करा. लेट अस क्लोज इट. कुठली साइड मोठी आहे? कुठली साइड मोठी आहे? डेबिट साइड मोठी आहे. किती? 5,83,400 आणि त्यातनं क्रेडिट साइड मायनस करायचे. क्रेडिट साइड मायनस करायची म्हणजे किती येतात? लॉस आहे म्हणजे क्लिअर कट लॉस आहे. बरोबर ना? किती किती येते लॉस? 50,000 चा लॉस आहे. या 50,000 चा लॉस आहे. तो आपल्याला कुठल्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे? 3:2:1 मध्ये. 3:2:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 3:2:1 हा 50,000 चा 3:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट केला म्हणजे. आणि याचा आपल्याला सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. यू हॅव टू गिव्ह अ सेकंड इफेक्ट ऑफ दिस. दिला सेकंड इफेक्ट. कुठे देणार? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. आता पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचे. पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचे. क्रेडिट साइड्स तिघांच्याही ग्रेटर आहेत. क्लिअरली तिघांच्या क्रेडिट साइड्स ग्रेटर आहेत. चेक करा. टोटल्स बरोबर आहेत ना? इथे तर काहीच करायचं नाही. हे ॲज इट इज लिहायचं आहे. हे पण ॲज इट इज लिहायचं आहे. ह्याच्यात फक्त 50 आणि 400 हे म्हणजे 194 आले. या तिन्ही टोटल्स इकडे लिहून टाका आणि त्यातनं या दोन याच्यातनं या दोन टोटल्स मायनस करा. यातनं या दोन टोटल्स मायनस करा आणि यातनं या जे काही येईल ते टू बँक. चला किती येते? नंतर बरोबर आहेत अमाउंट्स. थोडेसे ऑड फिगर्स येत आहेत. 7 आणि 3 इथे 3 आणि 7 राईट. अशा फिगर्स येत आहेत. केलं? क्लोज केलं. चला बँकेत घेऊन जा. ही अमाऊंट बँक मध्ये घेऊन जा. टेक इन टू द बँक कॉलम. आणि बँकेची टोटल किती आहे? 1,86,120. राईट. आता मला तुमच्याकडनं हवंय की किती आहेत. बाय पार्टनर्स कॅपिटल किती? आशा, उषा, निशा किती अमाऊंट लिहू सांगा मला. 7,8,560. पुढे 5,6,533. 56,44,227. चला टोटल सांगा. 1,86,120. 1,86,120. टॅली आहे का? चेक करा, चेक करा, चेक करा. टोटल चेक करा. चेक द टोटल.